हॅलो, नमस्कार मंडळी. मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे अभ्यंगस्नान, दिवाळी पहिली नरक चतुर्थी आहे. तर जसं की नरक चतुर्थीला आपल्याला माहिती आहे, आपण सकाळी पहाटे लवकर उठतो आणि अभ्यंगस्नान आणि हे ते सगळ्या त्या गोष्टी असतात. तर मी छान अशी रांगोळी काढलेली, दिवे लावलेले, बाहेर लायटिंग वगैरे चालू केलेली आणि माझ्या लेकाची तर मस्त अशी अंघोळ पण झालेली आहे. त्यानं ते कराटे पण फोडलेले आहे, थोडासा टिका लावला आणि त्याला चाखायला पण दिलेलं आहे ते. तुम्हाला माझाच आवाज ऐकायला मिळेल कारण बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे जसं की दिवाळी पहाट असते आपली आणि पण त्याची रिएक्शन खूप तुम्ही बघू शकता कशी त्याने रिएक्शन दिली कडू कडू खाल्लं. मक्याचा चिवडा, शंकरपाळ्या, तिखट शेव, बिस्किट, करंजी, तिखट शंकरपाळ्या, चकल्या आणि श्रवण. त्याला पण खायला म्हणजे कसं झालंय दिवाळीचा फराळ आपला अजून. तर आज आहे लक्ष्मीपूजन. आता ह्याच्या आधी जर तुम्ही ब्लॉग बघितला किंवा हे 2 दिवसाचे ब्लॉग आहेत माझे, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. तर पाठोपाठ होतं, यावर्षी वेगवेगळं होतं. तर आम्ही काल नरक चतुर्थी म्हणजे सकाळी साजरा केली आणि आज आहे लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी. जसं की मंगळवारी मला वाटतं लक्ष्मीपूजन होतं. त्या दिवशी आम्ही लक्ष्मीपूजन साजरा केलेला आहे. आता इथं माझी संध्याकाळची रांगोळीची तयारी चाललेली आहे. जशी जमते तशी मी रांगोळी काढते. आता तर काही जास्त डिझाईन वगैरे सुचत नाहीत. आणि तसंही म्हणा मोबाईल आहे तर मग डिझाईन काही येतात म्हणजे बघायला येतात. पण पहिल्यासारख्या तर काही जास्त रांगोळ्या जमत नाहीत काढायला. पहिले आपल्या मस्त टिपक्यांच्या रांगोळ्या काढा आणि छान छान रंग भरा. आजकाल आता टिपक्यांच्या रांगोळ्यांपेक्षा आता ह्या अशा रांगोळ्या छान वाटतात. तर जसं जमलं तसं मी आपली काढलेली आहे आणि इथं पूर्ण माझी मांडणी, पूजेची पूर्ण मांडणी झालेली आहे. पूर्ण घर सजवलेलं आहे. कारण लक्ष्मीपूजन दिवशी खूप धावपळ असते. खूप मज्जा पण येते कारण खूप आनंदाने हा मला सण साजरा करायला आवडतो. आणि ही लाइटिंग तर तुम्ही बघितलेली आहे अगोदरच. फक्त एक्स्ट्रा असं रांगोळी आणि हे आजूबाजूचं दिव्यांचं डेकोरेशन आणि जे की मला खूप खूप आवडतं. पूर्ण असं वाटतं सगळीकडं दिवे मस्त असे लावावे. एवढं पॉझिटिव्ह वाटतं, एवढं छान वाटतं की त्या दिवशी काही सांगू शकत नाही. आणि इथे अशी मी अशी छान अशी तयार झालेली आहे. माझ्या मम्मानं मला छान अशी साडी गिफ्ट केलेली आहे लक्ष्मीपूजेच्या दिवशी आणि ती मला छान पण वाटली आणि माझा कलर पण आवडीचा आहे म्हणून मला खूपच आवडली. आणि इथे आमची पूजाही पूर्ण झालेली आहे. जशी की मांडणी केलेली ती मगाशीच मी तुम्हाला दाखवली आणि आता इथं आमची पूजा पण करून झालेली आहे. तर अशा पद्धतीने साधी, सिंपल आणि खूप पॉझिटिव्ह अशी ही पूजा आमची इथं झालेली आहे. पॉझिटिव्हच राहावं आजच्या दिवशी सगळ्यांनी आणि छान प्रार्थना करावी कारण वर्षभरातनं आपल्या घरात सण येतात, तर ते आनंदाने सण साजरा करावेत. तर इथे तर आमची पूजा झालेली आहे पूर्ण आणि मुलं पण गेलेली आहेत फटाकडे फोडायला खाली. कारण मुलांचं तर दिवाळीच्या आधीपासून धिंगाणा चालू होतं, की फटाकडे, फटाकडे. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना माहिती आहे, की काय असतं ते फटाकड्यांचा क्रेज त्या लहान मुलांना. त्यांनाच माहिती असतं. आपण पण त्यातनं गेलेलो आहोत, आपल्यालाही माहिती आहे. पण आपलं एवढं नसेल, मुलींचं जास्त नसतं. बॉईजचं खूपच असतं म्हणजे मुलांचं खूपच असतं आणि आमच्या श्रेयसचं खूपच चाललेलं फटाकडे, फटाकडे. तर त्यांचे पप्पा आणि मुलं ही तिघं पण खाली गेलेलीत फटाकडे फोडायला. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. त्याचा फराळ, चिवडा ते बघ. अरे बाबा, अरे थांब रे.